बाबतची काटा लगा गर्ल अभिनेत्री मॉडेल शेफाली जरीवालाचं वयाच्या 42व्या वर्षी निधन झालं। शेफालीला काल अचानक हृदयविकाराचा झटका आला। तिची प्रकृती खालावल्यानंतर तिचे पती पराग त्यागी यांनी तिला तातडीनं रुग्णालयात नेलं, मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं। शेफाली जरीवालानं आपल्या अप्रतिम अभिनयानं आणि सौंदर्यानं प्रेक्षकांची मनं जिंकली होती। 2002 मध्ये तिचं काटा लगा गाणं चांगलंच गाजलेलं। शेफालीला हृदयविकाराचा तीव्र झटका आला। तिच्या पतीनं तिला रुग्णालयात दाखल केलं। बेलेव्ह्यू मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात तिला मृत घोषित करण्यात आलं। 2002 मधल्या काटा लगा गाण्यानं शेफाली रातोरात स्टार झाली होती। मुझसे शादी करोगी, नच बलिये, बिग बॉस 13 सीझनही तिनं गाजवलेला। याचबाबत अधिक अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी संजय गड्डे यांच्याकडून। संजय, शेफाली जरीवालाचा मृत्यू झाल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसलेला आहे, पण थोडी शंका सुद्धा मनात येते। दुसरीकडे इतक्या कमी वयामध्ये मृत्यू होतोय, त्यामुळे खरं तर शंका मनात येते। काय काय अपडेट्स तुमच्यापर्यंत याबाबतचे पोहोचत आहेत? शेफाली जरीवाला ही जी अभिनेत्री होती, हिचं वयाच्या अवघ्या 42व्या वर्षी काल रात्री दुःखद निधन झालेलं आहे। इतक्या लवकर एखादी व्यक्ती जेव्हा निधन पावते किंवा मृत पावते तेव्हा कुठेतरी शंका देखील उपस्थित केली जाते। तिच्या चाहत्यांकडून म्हणा, तिचे फॅन फॉलोअर्स असतील यांच्याकडून देखील आता कुठेतरी शंका उपस्थित केली जाते। मात्र आंबोली पोलिसांनी काल रात्री घटनेची माहिती मिळाल्यानंतर जे आहे ते तिचे पती असतील, तिची मुलकरण असेल यांची देखील चौकशी केली होती, त्यांचा जबाब देखील नोंदवला होता। आणि या तिच्या पतीने पोलिसांना जी माहिती दिली होती त्या माहितीनुसार मागील काही दिवसापासून ती उपचार देखील घेत होती। मात्र काल रात्री प्रत्यक्षात 10:30 वाजण्याच्या सुमारास जेव्हा ती आपला पाळीव प्राणी कुत्रा जो या ठिकाणी इमारतीच्या खाली घेऊन आली आणि पुन्हा जेव्हा घरामध्ये गेली तेव्हा ती बेशुद्ध अवस्थेमध्ये पडली। मात्र यानंतर घाबरलेल्या तिच्या पतीने जवळच बेलेव्ह्यू मल्टीस्पेशालिटी रुग्णालय आहे, खाजगी रुग्णालय, या रुग्णालयामध्ये तिला उपचारासाठी दाखल केले। मात्र दाखल करण्यापूर्वी तिचा मृत्यू झाला होता आणि यानंतर बेलेव्ह्यू रुग्णालयातील डॉक्टरांनी तिचा मृतदेह आहे तो पालिकेच्या कुपर रुग्णालयामध्ये पाठवला होता। कुपर रुग्णालयामध्ये असणारे जे पोलीस कर्मचारी होते यांना या ठिकाणची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती जी आंबोली पोलिसांना दिली होती आणि यानंतर आंबोली पोलिसांनी जे आहे ते अंधेरी लोखंडवाला परिसरामध्ये असणारा गोल्डन रेज जी इमारत, ज्या इमारतीमध्ये शेफाली वाई विंग मध्ये 11व्या माळ्यावर राहत होती, त्या ठिकाणी जाऊन तिचे पती आणि मुलकरीण यांचा जबाब देखील नोंदवला होता। कुठेतरी अवघ्या 42व्या वर्षी तिचा मृत्यू झालेला आहे, यामुळे कुठेतरी आता शंका देखील उपस्थित केलेली आहे। मात्र सध्या महापालिकेच्या कुपर रुग्णालयामध्ये जे आहे ते तिचं शवविच्छेदन सुरू आहे। शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर रिपोर्ट नंतरच नेमकं काय कारण होतं मृत्यूमागचं ते कळू शकेल। धन्यवाद संजय संपूर्ण माहितीसाठी। तर शेफाली जरीवालाच्या निधनानं चाहत्यांना मोठा धक्का बसलाय। सध्या शेफालीनं केलेली शेवटची पोस्ट गाजतेय। शेफाली जरीवाला गेल्या काही वर्षांपासून छोट्या पडद्यापासून दूर होती, मात्र ती सोशल मीडियावर कायम सक्रिय होती। शेवटच्या पोस्टमध्ये तिनं केलेल्या फोटोशूटमधले काही फोटो आहेत। यात ती चमकदार सिल्वर ड्रेसमध्ये दिसते। शेफालीचे फॅन्स तिच्या याच पोस्टवर तिला श्रद्धांजली वाहत आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।